नमस्कार तुम्हा सर्वांना. आज आम्ही आलो आहोत उज्जैन नगरी. उज्जैन नगरीमध्ये म्हटलं की महाकालचे दर्शन घेतल्याशिवाय तर होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की काय फक्त देव देव देवच दाखवत आहे, काही म्हणा. श्रावण महिना आहे. श्रावण महिना म्हटलं की देवधर्म चालतेच आहे. देवधर्मसाठी आपल्याला मंदिरमध्ये जाऊन दर्शन घ्यावंच लागते. तर हे आहे महाकालचं मंदिर. हा मेन गेट होता महाकालेश्वर मंदिर. गर्दी खूप जास्त होती. श्रावण महिना असल्याने थोडी जास्तच गर्दी होती. हे बघा, क्रिशांक पण छान एन्जॉय करत आहे. त्यांनी म्हणजे आम्हाला पास तर मी काढलीच नव्हती, कारण पासमध्ये मला तर तुम्हाला मागे मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पासमध्ये पैसे पण वेस्ट जाते आणि जे एन्जॉयमेंट असते ते पण होत नाही. छान हे बघा, तुम्हाला छान बघता येतं. पासमध्ये एवढं काहीच नसतं, डायरेक्ट तुम्हाला एक शॉर्टकट नेऊन जाते. नेल्यावर काहीच नाही, थोडीफार गर्दी असते, पण तरी ही गर्दी आणि थोडं पाहायला पण मिळतं. हे बघा, गर्दी जास्तच होती. त्रिशांगला मी समोरच ठेवत होते. हे बघा, हे किती छान त्यांनी पोस्टर पेंटिंग. हे बघा, भस्म आरती पण केली होती. मी यावेळेस नव्हती केली, मागे आधी मी गेली होती तेव्हा मी भस्म आरती केली होती. हे बघा, गर्दी थोडी होतीच. आम्ही जवळपास 11ला वगैरे केलं असेल दर्शन. हा, थोडी त्यानंतर जास्त गर्दी होते, म्हणजे 12-1ला थोडी वाढतं गर्दी. हे बघा, 1 तासामध्ये हार्डली होऊन जातं, कारण आधी कसं पहिले कंजेस्टेड होतं मंदिर, त्यामुळे लवकर होत नव्हतं दर्शन. आता त्यांनी खूप फैलवलंय आणि मोठं आकर्षित केलं आहे, त्यामुळे लवकर होऊन जातं. हे बघा, हे मंदिरचंच आतमधलंच आहे. तुम्हाला हे रात्रीचं आहे. मंदिरचं दर्शन होऊन गेले आमचे सकाळी. आम्ही रात्रीचा हा व्ह्यू बघितला होता. आता बघा, हे कितीतरी एकरमध्ये खूप मोठं आणि छान असं केलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या मूर्ती केल्या आहे. हे बघा, शंकराची मूर्ती किती सुंदर. रात्री खूप छान आहे. हे तुम्ही जर करायचं असेल तुम्हाला उज्जैनमध्ये महाकालेश्वरचं मंदिरचं दर्शन, तर सकाळी दर्शन करा, रात्री हा व्ह्यू बघा. हे किती सुंदर येते बघा, किती छान वाटतंय. हे तुम्हाला रात्रीच छान बघता येईल, सकाळी म्हणजे थोडं त्रास जातो. आम्ही रात्रीच केलं होतं, सकाळी दर्शन केलं. हे बघा, आज बाजूला नदी वाहत असते, त्या पुलावरून आपण सगळे दर्शन घेतो. हे बघा, ही नदी आहे. हे बघा, किती सुंदर आहे. आपलं भक्त निवास महाकालेश्वरचं. इथे पण तुम्हाला जर राहायचं असेल तर 1,500-2 हजारापर्यंत राहतं, पण आम्ही इथे नव्हतं राहिलो. हे बघा, हे अन्नपूर्णा मंदिर आहे, म्हणजे मंदिरच्या साईडला. हे बघा, इथनं सुरू होतं. खूप छान छान मूर्ती तयार केल्या आहे. पहिले काहीच नव्हतं, 9-10 वर्ष अगोदर काहीच नाही, म्हणजे असं फक्त रेती, असं भंगार होतं. आता बघा, खूप सुंदर केलं आहे. हे बघा, ही पण सगळ्या देवांची मूर्ती आहे. सगळे फोटोज काढतात. हे बघा, देवीची मूर्ती, हे आपलं शंकरजीची मूर्ती आहे. आणि हे तुम्हाला आता बघता येईल. हे काय आहे, तर हे जेव्हा अमृत मंथन होत होतं, शंकरजींनी विष पिलं होतं, हे आहे ते. हे बघा, इकडे देव आणि इकडे राक्षस. हे झाल्यावर आम्ही नाश्ता केला. तिथेच नाश्ता जेवणाची पण सोय असते हॉटेलमध्ये. हा आहे दुसरा गेट. कोणी या गेटनी पण एंटर करते किंवा कोणी एंट्रन्स पण करते, दोन्ही साईडनी होतं. तर आम्ही इथनं निघालो होतो. हा बाहेरचा व्ह्यू होता. पाऊस सुरू होता, रात्रीची वेळ होती, तर आम्ही थोडं अर्धा-1 तास तिथेच थांबलो होतो. आणि बघा, हे वरती किती छान आहे, 2 नंदी पाणी पित आहे. ओके, बाय बाय.